नमस्कार, मी प्राध्यापक सुहास पाटील, प्रदेशाध्यक्ष रयत क्रांती पक्ष महाराष्ट्र राज्य। काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफीची घोषणा आणि जे रेग्युलर कर्ज फेडणारे शेतकरी आहेत त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे जाहीर केले। या दोन्ही योजनांचे रयत क्रांती संघटनेच्या वतीनं मी स्वागत करतो, परंतु संपूर्ण महाराष्ट्राला शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा देत असताना मी मंत्रिमंडळातील सर्व मंत्री महोदयांना आवर्जून विनंती करेन की या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये जे शेतकरी आहेत त्यांना या कर्जमाफीचा कोणताही लाभ होणार नाही। त्याचप्रमाणे आम्ही उजनी धरणाच्या कॅचमेंट एरियामधील शेतकरी की आमच्या हजारो एकर शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर उजनी धरण संपादित हे क्षेत्र नाव अधोरेखित असल्यामुळं आम्हाला कर्जमाफी मिळालेली नाही। आजपर्यंत महाराष्ट्रात जवळजवळ 6 वेळा कर्जमाफी झाली, परंतु धरणग्रस्त शेतकरी हा उपेक्षितच राहिलेला आहे। म्हणून मी शासनाकडे सर्व धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने एक विनंती करेन की आम्हाला आजपर्यंत कधीच कर्जमाफी मिळाली नाही, परंतु आम्ही ज्या आमच्या पूर्वजांनी त्याग करून या धरणासाठी ज्या जमिनी सरकारने संपादित करून घेतलेल्या आहेत, या धरणपट्ट्यातील जे कसणारे शेतकरी आहेत त्यांना आपण 2 लाख रुपये सानुग्रह अनुदान या शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही धरणग्रस्तांना बरोबर घेत एक मोठे आंदोलन उभा करणार आहोत। शेवटी कर्जमाफी ही सर्व शेतकऱ्यांना झाली पाहिजे, शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजेत, ही सरकारची भूमिका रास्त आहे। वेगवेगळ्या सर्व संघटना या राज्यातील शेतकरी संघटना असतील त्या सगळ्यांचा एकच अजेंडा होता की शेतकरी कोलमडलेला आहे आणि शेतकऱ्याला सरकारने काहीतरी कर्जमाफीच्या रूपाने दिलासा दिला पाहिजे, आणि ही भूमिका घेऊन या देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सरकारने आज जी 2 लाख रुपयापर्यंतचे थकीत कर्जाला कर्जमाफी दिलेली आहे आणि जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपयाचं अनुदान दिलेलं आहे, त्याच पद्धतीनं आमच्या धरणग्रस्त शेतकऱ्यांना सुद्धा 2 लाख रुपये हे सानुग्रह अनुदान द्या, ही भूमिका आमची राहील। त्यामुळं आमच्या धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला आज आपण पाणीच पुसल्याचे जाणवतंय, कारण का आज धरणग्रस्त शेतकरी त्यांच्या पूर्वजांनी आमच्या जमिनींचा त्याग केला, त्याच्यानंतर आमच्या वडिलांनी त्या जमिनी कसल्या, आज आमची 60च्या दरम्यान आलेलो आहोत, आम्ही आज त्या जमिनी कसत आहोत। ज्या उरल्या सुरलेल्या जमिनी कसत असताना त्यातून जे उत्पादन काढतोय त्यातूनच आम्ही आमचं कौटुंबिक अर्थार्जन करतोय, परंतु हे आम्ही उत्पादन काढत असताना ह्या आमच्या पूर्वजांच्या जमिनीवर उजनी धरण संपादित सातबाऱ्यावर नोंद आलेली आहे। त्यामुळं आम्ही फक्त कसाईदार झालेलो आहे, त्या जमिनीचे मालक आम्ही नाही। म्हणून आम्ही लढा सुरू केलेला आहे की जे उजनी धरणाचं 110% म्हणजे 123 TMC पाण्याचा जलसाठा पूर्णपणे भरतो, त्याच्यानंतर पूर नियंत्रण रेषेच्या वरील जमिनी ह्या सगळ्या शेतकऱ्यांना आपण परत द्या, आणि ज्या शेतकऱ्यांना देणाऱ्या जमिनीवर शेतकऱ्यांची नावं सातबाऱ्यावर लावा, ही भूमिका आमची आहे। तर मागच्या 2 दिवसापूर्वीच मंत्रिमंडळात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली या उजनी धरणग्रस्तांच्या परिसरामध्ये एक जल पर्यटन केंद्र असेल किंवा उजनीचे बरेचसे प्रश्न आहेत, या संदर्भात एक मीटिंग झाली, पण त्या मीटिंगमध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीनं कुठलाही दिलासादायक निर्णय झालेला नाही। म्हणून मी उजनी धरणग्रस्त शेतकरी भावांना मी आवर्जून सांगू इच्छितो की आपल्याला उजनी धरणग्रस्तांच्या प्रश्नांचा लढा हा अधिक तीव्र करावा लागेल। आपण वेगवेगळ्या पक्षात जरी असला तर पक्षभाव निवेश बाहेर ठेवून आपल्याला आपल्या उजनी धरणग्रस्तांच्या पूर्वजांच्या जमिनी आपल्याला मिळाल्या पाहिजेत, ही भूमिका घेऊन आपल्याला लढाई करावी लागेल। शासनाने कालच्या मीटिंगमध्ये एक निर्णय घेतलेला आहे की ज्या जमिनी उजनी धरणग्रस्त शेतकरी कसतायत त्यांना आम्ही भाडेपट्ट्याने देऊ। याचा अर्थ काय, गाळपेर जमीन असेल किंवा पूर नियंत्रण रेषेच्या वरची जमीन असेल
त्या आमच्या पूर्वजांच्या जमिनी आहेत आणि या जमिनी आम्ही शासनाकडे भाडेपट्टा देऊन आम्हाला जर शासन त्या जमिनी कसायला देत असेल तर हा कुठला न्याय आहे. म्हणून या न्यायाच्या विरोधात सुद्धा शेतकरी भावांनो आपल्याला लढायला आणि आलं पाहिजे. त्यामुळे सर्वांनी संघटित व्हा आणि लढण्यासाठी एकत्रित राहावा. जे आपण जो आंदोलनाचा दिवा जो आपण पेटवलेला आहे तो कायमस्वरूपी दिवा आपला निर्णय आपल्यासारखा होईपर्यंत तो दिवा तेवत राहण्याची गरज आहे. त्यामुळे माढा तालुक्यातील शेतकरी असेल, इंदापूर तालुक्यातील शेतकरी असेल, दौंड तालुक्यातील शेतकरी असेल आणि करमाळा तालुक्यातील शेतकरी असेल की या 5 तालुक्यामधील सर्व शेतकऱ्यांनी पेटून उठलं पाहिजे आणि आपल्या न्याय हक्कासाठी आपण सातत्यानं भांडलं पाहिजे. ही भूमिका आम्ही धनग्रस्त शेतकरी म्हणून कायमस्वरूपी ठेवूया. धन्यवाद.